आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. चव्हाण, सागर शिंदे, मानसिंग पाटील, अरुणरावजी शिंदे, वसंतरावजी प्रभावळे या शाळेची सुरुवात ज्यावेळी दादांनी केली त्यावेळेच्या मुख्याध्यापिका सन्मान्य भोपळे मॅडम आणि सर्व तालुक्यातून उपस्थित असणारे, मेंगाने सरांच्या निमंत्रणावर उपस्थित असणारे तिन्ही तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षण कमिट्या, या गावातील सर्व ज्यांनी यांच्या चेहऱ्यावरचं हास्य दादांच्या बरोबरच्या मागाच्या फोटोनं खूप खुललं ते सगळे माजी विद्यार्थी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व गावकरी, या तालुक्यातील सर्व पत्रकारांनी, विशेष करून या कार्यक्रमासाठी कोल्हापूरून आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सगळे सहकारी. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा प्रतापजी आम्ही एवढ्यासाठी बोलवलं की ही शाळा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने, जिल्हा परिषदची शाळा अशी असू शकते का असा प्रश्न आहे, परंतु जिल्हा परिषदची शाळा सुद्धा अशी इतकी सुंदर असू शकते की कॉन्व्हेंटचा विद्यार्थी सुद्धा उद्या खानापूरच्या शाळेत येईल आणि अशा पद्धतीची अभिनव शाळा या तालुक्याच्या सर्व शिक्षण विभागाच्या यंत्रणेनं, या गावच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सन्मान्य सरपंचांनी, त्यांच्या सदस्यांनी आणि शिक्षण कमिटीच्या सदस्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अतिशय लोकार्पणास अशा पद्धतीने योग्य अशा पद्धतीची उभा केली. आणि या सगळ्या कामामध्ये ज्याची सुरुवात आदरणीय दादांनी केली होती आणि मी विशेष करून अभिनंदन करेन सन्माननीय सीओ साहेबांचं, कारण सातत्यानं या कामामध्ये जिथं जिथं लागेल आवश्यकता त्या त्या ठिकाणी अगदी फंड्सची कमी नाही, ज्या आवश्यकता असतील त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, निधी उपलब्ध करून दिला आणि बघता बघता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सीओ साहेब असतील, शिक्षण अधिकारी असतील, तालुक्याचे शिक्षण अधिकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून एक अत्यंत चांगली जिल्हा परिषदची शाळा आपण सर्वांनी लोकार्पणासाठी आपण इथं आलो. मी मनापासून आपल्या समोर सगळ्या खानापूरकरांचं अभिनंदन करेन, आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देईन. विशेषतः या शाळेमध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलंय त्याच पद्धतीने क्वालिटीचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने अंतर्भाव होण्यासाठी आमच्या शिक्षणाधिकारी मॅडमनी जसं सांगितलंय तसंच मेघाने सर आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दक्षतेने काम करूया आणि भविष्य काळामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आणि प्रायव्हेट शाळांकडे जाणारे सगळे विद्यार्थी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेकडे पाय वळवण्यासाठीची सुरुवात आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजच्या कार्यक्रमाचं आपण सगळ्यांनी संयोजन केलं. या सगळ्या संयोजनासाठी खानापूरकरांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करेन. सगळे रावसाहेब, सगळे गुरुजी, सगळे वकील, आता ज्यांचा उल्लेख कोकणातल्या वकिलांपासून आमचे मखदूम वकिलांपर्यंत सगळे PSI असतील, सगळ्या क्षेत्रात शाळेचं आज ज्या पद्धतीने एक देखणं रूप झालंय त्या देखण्या रूपाचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने लोकार्पण होत आहे. आपल्या सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. तुमचा आदर्श घेऊन भविष्यातल्या पिढीने सुद्धा तुमच्यासारखंच किंबहुना तुमच्याही पुढे 2 पावलं जावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आदरणीय दादांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खानापूरकरांचं अभिनंदन करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे दादा आणखीन एक प्रश्न, लोकार्पण करायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती सगळी कंपाऊंड लोकांच्या उपयोगाला किंवा शाळेच्या उपयोगाला आणायचे त्याच्याबद्दलचा निर्णय आपण सगळेजण घेणार आहोत. आणि उर्वरित जी कंपाऊंड आहेत, अनेक गावं, अनेक शाळा आमच्याकडे येत आहेत. आमच्या गावात आता अशी आपली परिस्थिती आहे की आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला असणारा सगळा परिसर मोकळा असला की सर्पदंशासारखे विषय असतात, आपल्याकडे जंगली भाग असतो, त्यामुळे साहजिकच मुलांची काळजी हा विषय असतो. सेफ्टीच्या दृष्टीनं, सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप महत्वाचं अशा पद्धतीचं काम असतं. या सगळ्या कामाच्या दृष्टीने सुद्धा एकूण मतदारसंघातल्या सगळ्या शाळांना कंपाऊंड करण्यामध्ये सुद्धा आदरणीय दादांच्या आदेशानं आपण सगळेजण जे काही प्रयत्न करतोय पुढच्या टप्प्यामध्ये त्याची सुरुवात होईल आणि प्रत्येक मतदारसंघातल्या शाळेचं सगळं कंपाऊंड पूर्ण होईल. शाळेच्या कंपाऊंड बरोबर टॉयलेटची युनिट सुद्धा जी आहेत ती युनिट सुद्धा मतदारसंघातल्या सगळ्या शाळांची पूर्ण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी घोषणा करतो आणि त्या सगळ्यांची पूर्तता करण्यासाठी त्या त्या शिक्षण विभागाच्या कमिटीनं अतिशय चांगल्या पद्धतीने दक्षतेने हे काम करून पूर्ण करून घ्यावं अशा पद्धतीची विनंती करतो. यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण संकल्प करूया अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीचं आवाहन करतो. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल असणारे आपण आहोत. दादा मला सांगायला खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्रात कुठेही आपण जाऊ तेव्हा तिथले सगळे लोक हे आम्हा सगळ्यांची ओळख हे शिष्यवृत्तीच्या मतदारसंघातले लोक म्हणतात. तसं लातूर पॅटर्न जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, देशभरामध्ये लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे. तो एवढ्यासाठीच की 10वी 12वी नंतर नीटच्या परीक्षेसाठी शेकडो हजारो विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. आपल्याकडे सुद्धा शिष्यवृत्तीचा राधानगरी आणि भुदरगडचा जो काही पॅटर्न आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शिष्यवृत्तीतली मुलं येतात ती फक्त आपल्याकडची.